श्री गणेशाय नमः. हॅलो, हाय, नमस्कार. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. तर तुमचं स्वागत आहे माझं मराठी ब्लॉग चॅनेलमध्ये. तर अंधार बघू शकता तुम्ही, सकाळचे आत्ता 5:30 वाजलेले आहेत. तर मी उठलेली आहे 5 वाजता. तिकडं लांब कुठं तर बघा मळ्यामध्ये लाईट दिसायला लागले, नाही तर पूर्ण सगळीकडे अजून अंधार पसरलेला आहे. तर आज इतक्या लवकर उठण्याचं कारण म्हणजे आम्ही जाणार आहोत बाहेर. तर कुठं जाणार आहे हे तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे कळणारच आहे. हॅलो, तर बघा माझी अंघोळ वगैरे आवरलेली आहे. आता आवरायचं आहे बाकीचं घरातली सगळं काम, कारण स्वयंपाक वगैरे सगळं भरभर मला आवरायचं आहे. तर चला बघूया आजच्या दिवसाचं रुटीन. बघा एवढ्या सकाळी आम्ही चाललेलो आहोत. आता सकाळचे 7 वाजलेत आणि आम्ही चाललो आहे नरसोबावाडीला. तर एवढ्या सकाळी नरसोबावाडीला का चाललो आहे हे तुम्हाला मी नंतर ब्लॉगमध्ये सांगणारच आहे, आणि अचानक का चाललो आहे हे देखील सांगणार आहे. तर व्हिडिओ कंटिन्यू करा, अजिबात स्किप करू नका. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. तर आता 7 वाजता बघा मला सगळं घरातलं स्वयंपाक वगैरे, फरशी वगैरे सगळं पुसून मी आवरून आलेली आहे, म्हणजे जेणेकरून मी आल्यानंतर लगेच मला शॉपला जाता येईल ह्या पद्धतीने. तर बघा इतक्या लवकर आम्ही नरसोबावाडीमध्ये पोचलो देखील, पण सगळे दुकानं बघा अजून बंद आहेत. तर एक एक उघडायला लागलेत. आत्ता सुरुवात आहे दुकानं उघडायची. तर आम्ही पहिला दत्त महाराजांचे दर्शन घेऊन येतो, त्यानंतर मग तुम्हाला सांगते की आम्ही कशासाठी आलो आहे. तर इतक्या सकाळी लवकर येऊन देखील इथे गर्दी बघा किती आहे. तर तुम्हाला दाखवते किती मोठी लाईन लागली दर्शनासाठी. तर मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार असल्यामुळे गर्दी आहे. तर बघा ही लाईन लागलेली आहे दर्शनासाठी. तर मंदिर अजून पुढं आहे, तर इथूनच लाईन लागलेली आहे. जिथे आपण नदीमध्ये पाय वगैरे धुण्यासाठी जातो, तर तिथूनच लाईन सुरू झालेली आहे. तर मानसचं तोंड बघा, गाडीतून उतरल्या तो उलटे केला, कारण सकाळी लवकर 7 वाजता त्याला उठवलं, आंघोळ वगैरे करायला दिला आणि बिनकाय खात असतो गाडीमध्ये बसला, त्यामुळे त्याला गाडीतच असं मळमळत होतं. तर तो गाडीतून उतरल्या उलट्या केला. तर आता आम्ही इथे बघा रांगेत थांबलेलो आहोत, दर्शन रांगेमध्ये. तर बघा दत्त महाराजांचं दर्शन घेतलं आणि लगेचच आम्ही निघालो, कारण इथं फोटो वगैरे काढण्यासाठी सुद्धा मनाई आहे. तर आम्ही इथं गेलो बघा बुक शॉपमध्ये. तर आम्हाला घ्यायचं होतं वैभवलक्ष्मीचं उद्यापन करण्यासाठी वैभवलक्ष्मीची पुस्तकं. तर 7 पुस्तकं घ्यायची होती, 7 सुवासिनींना देण्यासाठी. त्यासाठी आम्ही वाडीला आलो होतो, कारण आम्हाला आमच्या गावामध्ये ती पुस्तकं काय कुठं मिळाली नाहीत, त्यामुळे वाडीतच घ्यायचं आणि देवाचं दर्शन देखील होईल म्हणून आम्ही वाडीला आलो होतो. तर इथं बघा मी पुस्तक वगैरे सगळी घेतली. त्यानंतर बघा आम्ही घेतला इथं गजरा, कारण सुवासिनी जेव्हा आपण जेवायला वाढतो त्यावेळी त्यांना गजरा देखील द्यावा लागतो. तर मी ते 200 रुपयाचा गजरा घेतला. तर भरपूर आला माझ्या देवाला सुद्धा आणि सुवासिनीला सुद्धा आणि मला सुद्धा सगळ्यांना सुरू. त्यानंतर आम्ही गेलो नाश्ता करायला. पोटात काही नसल्यामुळे जरा उलट्या होत होत्या, त्यामुळे माझ्या कारण माझा गुरुवार होता. आणि या दोघांनी घेतले बघा कुर्मापुरी. तर नाश्ता केला. नाश्ता केल्यानंतर लगेचच आम्ही निघालो, थोडाही वेळ न घालवता. तर बघा तिथे वाडीमध्ये मी हे लॉंग मंगळसूत्र घेतलेलं आहे. मला खूप आवडलं म्हणून हे नको म्हणत होते, पण मी घेतलं फक्त 100 रुपयाला. तर मी ऑनलाईनसुद्धा एक मागवलेलं आहे, ते देखील तुम्हाला दाखवते. तर आम्हाला 9:45च्या आत घरी पोचायचं होतं, कारण मानसची रिक्षा 9:10ला येते, त्यामुळे आम्ही लगेच निघालो आणि बरोबर टायमात घरी देखील पोचलो. त्यानंतर मानस शाळेला गेला, मी देखील शॉपवरती गेले. त्यानंतर बघा संध्याकाळचं रुटीन. तर बघा हा महिन्याचा किराणा आणलेला आहे. तर हा पोतं भरून बाजार आणलेला आहे. तर असं पिशवी वगैरे आम्ही काही घेऊन जात नाही, कारण महिन्याचा बाजार एकदम असतो, त्यामुळे असं पोत्यातूनच बांधून दिला जातो. तरी बघा बाजार भरायचा असला की जे रिकामे डबे झालेत ते असे घासून वगैरे ठेवले असतात. तर आता हे सगळा बाजार भरून घ्यायचा. तर काय काय आणलं आहे तुम्हाला मी दाखवते पहिला. तर बघा तिथे चिरमुरे आणलेले आहेत. सुरुवातीला वरच्या साईडला चिरमुरेच आहे बघा. ह्या एका सेपरेट पिशवीमध्ये कॅरीबॅगमध्ये त्यांनी जे आपलं बन वगैरे असतात ते सगळं सेपरेट घालून देतात, कारण मग बाकीच्या ह्याला वास वगैरे लागायला नको म्हणून. तर निरमा, आपले कपड्याचे साबण किंवा हे असे भांड्याचे साबण, अंगाला लावतील साबण, हे सगळे पितांबरी, हे घासणी वगैरे सगळं एकत्र असं दिलेलं आहे. त्यामुळे खाण्याच्या वस्तूंना काही वास वगैरे लागत नाही. तर बघा ही मॅगी आणलेली आहे मानससाठी, तर त्याला कधी तर लागते महिन्यातून एकदा. तर बघा ही एक सेपरेट कॅरीबॅग त्यांनी आत ठेवलेली आहे, त्यामध्ये बघा काय काय दिले.
तर ही तेलाची बॉटल आहे आपल्या केसांना लावलेलं. आणि ही आहेत काजू. तर काजू मसाला वगैरे करायला किंवा गोड पदार्थात आपण नेहमी घालतोच, तर हे सगळे मसाले पाहिजे यामध्ये. हा काडीशपिटी बॉक्स आहे तर तो बाजूला ठेवून देते. आणि हे बाकीचे सगळे बघा मसाले एकत्र आहेत. मसाले आणि एक सॉसचं जो छोटा पाऊच आहे तो देखील यामध्येच आहे. तर हे सगळे मसाले मी अशीच पिशवी बाजूला ठेवून देते. त्यानंतर आणखीन काय काय बघूया. तर बघा आणखीन एका सेपरेट पिशवीमध्ये त्यांनी हे आपली निरमा डिटर्जंट पावडर असते ती पॅक केलेली आहे, तर ती सुद्धा साईडला ठेवून देते. आणि हे आहे आपलं देवपूजेचं साहित्य म्हणजे उदबत्ती. हे उडदाचे पापड आहेत. तर मला माहिती नव्हतं इथं असं मिळतात ते, म्हणजे जे पॅकेट असतात असे त्या ते 7-10 असतात ते डीमार्टमध्ये वगैरे मी आणत होते. पण इथं असं पावशर, किलो, अर्धा किलो असं दुकानात मिळतात हे मला कळल्यानंतर मी हे आणलेले आहे. तर हे पावशर आणलेले आहेत. तर यात किती आले ते बघूया. तुम्हाला मी सांगेनच. तर उडदाचे पापड तळून देखील मी तुम्हाला दाखवते कसे आहेत. तर ह्यावर्षी मी काही पापड वगैरे काही केलंच नव्हतं. तर हे फरसाण आहे. तर माणूसला कसं शाळेतून आल्यानंतर म्हणजे काहीतरी वाळलं खायला लागतं. तर ही मी पिट्टी आणलेली आहे. तर पिट्टी कशासाठी आणली बघा. तर मला थोड्याशा करंज्या करायच्या आहेत. तर दिवाळीत मी थोड्याच अगदी केल्या होत्या, त्यामुळे साहित्य सगळं ठेवलेलं आहे. आणि पिट्टी तेवढी थोडी कमी राहिली होती म्हणून मी ही पिट्टी आणलेली आहे. तर थोड्या मी करंज्या करून घेणार आहे. तर कधी करते त्यावेळी तुम्हाला मी दाखवणारच आहे. आणि हा बघा गूळ आहे. तर हा सेंद्रिय गूळ आहे. हा 1 किलो मी आणलेला आहे, कारण थोडा शिल्लक आहे त्यामुळे मी 1 किलो पुरेल. आणि हे आहे शेंगदाणे. इतके शेंगदाणे आणलेले आहेत. आणि हे आहेत पोहे. तर हे पोहे वगैरे इतके लागत नाहीत, अर्धा किलो बास होतात. पण मी किलो चिरे, कारण मुली जर घरी असल्या तर मग जास्त लागतं. पण आता मुली पण नाहीत, फक्त माणूस, मी, आई आणि हे एवढेच आहे, कारण मुली दोघी पण हॉस्टेलला गेले त्यामुळे. तर हे बघा ही आहे साखर. अजून बरंच सामान आहे बघा पोत्यामध्ये. ही आहे आपल्या लहान मिठाच्या पिशव्या. ही आहे हरभरा डाळ. तर आमच्या माणसाचं फेवरेट आहे, कारण हरभरा डाळ दळून आणावीच लागते प्रत्येक महिन्याला, कारण मग 15 दिवसाला दळून आणावी लागते. तर आम्ही काही पीठ वगैरे बेसन तयार आणत नाही, तर अशी डाळच आणतो आणि त्याचं मग गिरणीतून दळून आणतो. तर त्या थालीपीठ वगैरे खूपच आवडतात, त्यामुळे मी प्रत्येक वेळ डाळ आणतेच. तर बघा हे मांजर असं आलेलं आहे, तर दूध वगैरे सगळं पाडतं. हे कडधान्य आहेत, मूग, हरभरा आणि ही वरी आहे उपवासासाठी, कारण आता गुरुवार पण चालू झालेत मार्गशीर्ष महिन्याचे. तर वरी वगैरे आमच्यात नेहमीच असते, कारण एकादश वगैरे आईंची असते त्यामुळे लागतेच. ही बघा आपली मूग डाळ आहे. आणि हे काय आहे, मसुरा भरपूर शिल्लक आहे. मी मसुरा डाळ लिहिली होती तर त्यांनी मसुरा दिला आहे. तर आता मीच बदलून आणते, कारण ह्यांना बदलून आणायला सांगितलं तर 15 दिवस घालतात. त्याच्यावरती जर आता मी शॉपला गेले की जाता जाता हे घेऊन जाते, कारण मसुरा जवळजवळ हा पावशर आहे, तर अर्धा किलो घरामध्ये शिल्लक आहे, तो संपणा झाला आहे. तर मी डाळ लिहिली होती तर चुकून बहुतेक मसुरा आला. आणि ही बघा ही तूर डाळ आहे. तर तूर थोडी जास्त लिहिलेली आहे, कारण तुरडाळीची आमटी घरामध्ये जास्त बनते. आणि ही उडीद डाळ आहे, आपल्याला इडली डोसे वगैरे करायचे असतील तर लागते, म्हणून मी उडीद डाळ लिहिलेली आहे. आणि बघा हे आहे चवळी. तर माणूसला आमच्या चवळीचं उसळ आवडतं. त्याला जी आपली हिरव्या भाज्या त्याची भाजी कोणतीही आवडत नाही, वांगी, बटाटा, कोबी काही त्याला आवडत नाही. त्याला हे सगळं असलं आवडते बघा. डाळीचं उसळ, चवळीचं उसळ, किंवा असं मुगाचं उसळ, मटकीचं उसळ, ही सगळी उसळ त्याला जी कडधान्य ते आवडते त्याला. तर मी त्याला डब्यातून देतो. आणि हे आतमध्ये बघा फक्त आता तांदूळ राहिलेले आहेत शिल्लक. तर तांदळाच्या आहे 5-5 किलोच्या 2 पिशव्या आहेत. तर बघा एवढासा बाजार आहे हा महिन्याचा. तर बघा हे धनियाची पुडी आहे. आणि हे आहे सोया चंक्स. तर तुम्ही म्हणाल 4च माणसं आहेत आणि इतका बाजार आणलेला आहे, तर हा काय बरोबर महिन्याने संपत नाही, 1.5 महिना वगैरे जातो. तर बघा दिवाळीत बाजार केला होता. दिवाळीत म्हणजे दिवाळीच्या आधीच आपलं फराळाचं वगैरे करायचं असतं, म्हणून दिवाळीच्या आधीच आपण 4-8 दिवस बाजार करतो. तर त्यावेळी बाजार केला होता, तो आत्ता संपलाय म्हटलं तरी अजून थोडं आहेच. त्या आधीच हा बाजार केलेला आहे. तर 1.5 महिना जातो.
तर म्हणून एक्स्ट्राचंच आणून ठेवते, कारण मग काहीतरी संपलं की मग परत पूर्ण गावात जावं लागतं. इथं असं किरकोळ इतकं काही जास्त किरकोळ मिळतं, पण बाकीचं काही इतकं जास्त मिळत नाही. त्यामुळे काही संपलं तर तिकडं जावं लागतं आणि ते जरा जरा आणत बसणं पण काय हे बरं वाटत नाही. त्यामुळे एकदम बाजार केलेला पुरवडतो. पण हे बघा, तर हा इतका असा बाजार आहे. सगळा असा पसरून बसलेला आहे, कारण आता मी भरणार आहे हा सगळा बाजार. तर हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. थँक्यू.